कोर्टात यायला हवं होतं। उच्च न्यायालयाने आंदोलनकर्त्यांच्या वकिलांना जे आहे ते बजावलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतोय की दोन्हीही बाजू आहेत। राज्य सरकार ज्याप्रमाणे फटकारलेलं आहे त्याचप्रमाणे आपण आंदोलनकर्त्यांच्या वकिलांना सुद्धा बजावलेलं पाहायला मिळते का जर तुम्ही 24 तासांनी संतुष्ट नव्हता, तुम्हाला सोयी सुविधा मिळत नव्हत्या, तर तुम्ही कोर्टामध्ये का आले नाहीत असं सुद्धा त्यांना म्हटलेलं आहे। कारण त्याच वकिलांनी पाहतोय कालपासून एकच जी आहे ती भूमिका घेतलेली होती, आम्हाला 24 तासाची परवानगी दिली असली तरी आम्हाला सोयी सुविधा दिलेल्या नव्हत्या, तिथं गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था नव्हती, तिथं मूलभूत सोयी सुविधा दिलेल्या नव्हत्या आणि कालपासून जी आहे ती हीच भूमिका आपल्याला त्यांची पाहायला मिळते। आणि त्यांना सुद्धा एक प्रकारे कोर्टाने फटकारलेलं आहे की तुम्ही सुद्धा कोर्टाकडे का आले नाही, तुम्ही जर संतुष्ट नव्हतात तर तुम्ही कोर्टाकडे येणं अपेक्षित होतं। मात्र यावरती सुद्धा आपण पाहतोय का राज्य सरकार असेल किंवा अगदी आंदोलनकर्ते असतील, दोघांच्याही भूमिकांना राज्य सरकारने फटकारलेलं आहे। दोघांनाही जे आहे त्यांची खरडपट्टी काढलेली आहे। त्यामुळे आता पाहतोय की या दोन्ही बाजू ज्या आहेत ते समोर आलेल्या आहेत। खरं तर आता कुठेतरी कोर्ट आक्रमक जे आहे ती भूमिका घेताना पाहायला मिळते। कालपर्यंत काल आणि आज सकाळी 1 वाजता जी सुनावणी सुरू झाली त्यामध्ये संपूर्णपणे दोन्ही बाजू कोर्टाने ऐकून घेतलेल्या होत्या। मात्र आता कुठेतरी कोर्ट जे आहे ते आक्रमक होताना पाहायला मिळते। 31 मेला आम्ही पहिला अर्ज केला, 25 जुलैला दुसरा अर्ज केला, त्यानंतर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक केली, मात्र आम्हाला गाड्या पार्क करायला जागा दिली नाही। आता तुम्ही म्हणू शकत नाही की पूर्वकल्पना दिली नाही। आंदोलनकर्त्यांची ही भूमिका जी आहे ते मांडलेली आहे। कोर्टाने त्यांना विचारलेलं होतं की तुम्ही 24 तासामध्ये का कोर्टामध्ये आलेलं नाही, त्यावरती आंदोलनकर्त्यांच्या वकिलांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण ते बघूया। 31 मेला आम्ही पहिला अर्ज केला, 25 जुलैला दुसरा अर्ज केला, त्यानंतर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकही केली, मात्र आम्हाला गाड्या पार्क करायला जागा दिली नाही। आता तुम्ही म्हणू शकत नाही की पूर्वकल्पना दिली नाही आणि म्हणूनच आमच्या गाड्या ज्या आहेत त्या रस्त्यावरती पार्क झाल्या, असं आंदोलनकर्त्यांच्या वकिलांचं जे आहे ते म्हणणं आहे। आपण पाहतोय की आंदोलनकर्त्यांच्या वकिलांनी सुद्धा एक प्रकारे सरकारवरती जे आहे ते खापर फोडलेलं आपल्याला पाहायला मिळते की इतक्या वेळ आम्ही पत्र व्यवहार केलेला होता, आम्ही बैठका घेतल्या, मात्र सगळं असताना सुद्धा तुम्ही आम्हाला मूलभूत सोयी सुविधा देऊ शकलेलं नाही, असा आंदोलनकर्त्यांच्या वकिलांचा थेट आरोप जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। ती जागा सत्याग्रहासाठी आहे का, तर हो। 5000 लोकांना परवानगी होती का, तर ही होती। अशा प्रकारचं